नमस्कार. जय शिवराय. मी गजानन नानवटे सर, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय सामनेर येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मित्रांसमवेत गड किल्ल्यांची सर करत असताना इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर विश्वजित भुजंगराव सिसोदिया यांच्याशी परिचय झाला. तर त्यांच्याविषयी आपण या गड किल्ल्याविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम सरांचा परिचय आपण करून घेऊया. नमस्कार. जय शिवराय. मी डॉक्टर विश्वजित भुजंगराव सिसोदिया सर. गेल्या 2009 पासून गड किल्ल्यांचा अभ्यास करतो आहे माझ्या मित्रांसमवेत. आजही ते मित्र माझ्याशी जुळलेले आहेत आणि या ठिकाणी गजानन नानवटे सरांशी भेट झाली. त्यांना या किल्ल्याविषयी जाणून घ्यायचं होतं. बघूया ते काय म्हणतात. सर, या किल्ल्याचा प्राचीन उल्लेख केव्हापासून आढळतो? इसवी सन 70 मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इसवी सन 78 मध्ये त्यांनी शकांचा पराभव केला आणि त्याच्यापूर्वी 8 वर्षाच्या आधी म्हणजे इसवी सन 70 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला आणि याच्यावरती काही बांधकाम सुद्धा त्यांनी केलं. परंतु त्याच्यानंतर या किल्ल्याकडे म्हणजे जो मुरुंब देवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता, याला किल्ल्याचं स्वरूप दिलं ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी. नीरा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या 4 नद्यांच्या खोऱ्यात हा किल्ला आहे आणि याच्याच समोर जो किल्ला आहे तोरणा किल्ला, हे दोघं उभट स्वरूपाचे किल्ले आहेत. म्हणजे या किल्ल्यांवर पोहोचण्यासाठी शत्रूला एकतर नदी ओलांडावी लागत होती, एकतर दुसरा डोंगर ओलांडावा लागत होता. त्याच्यामुळे भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला आणि तोरणा किल्ला हे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे छत्रपती शिवरायांची जी दूरदृष्टी होती ती या मुरुंब देवाच्या डोंगरावर पडली आणि या डोंगराचं सोनं झालं, ज्याच्यावरती राजगड किल्ला हा दिमाखाने उभा राहिला आहे. हो, नक्कीच. सर, पुढील माहिती जाणून घेऊ इच्छितो. शिवकाळात या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व काय सांगाल? शिवकाळामध्ये म्हणजे 1665 पासून साधारणपणे 1665 पासून या किल्ल्याला खरं तर किल्ल्याचं स्वरूप यायला सुरुवात झाली. शिवरायांनी एक किल्ला ताब्यात घ्यायला सुरुवात केली, कारण किल्ल्यांशिवाय, दुर्गांशिवाय स्वराज्य हे संरक्षित करणं कठीण होतं आणि म्हणून शिवरायांनी पहिल्याने गड किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती बांधकाम करायला सुरुवात केली. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व असं की स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या किल्ल्याची निवड शिवरायांनी केली आणि तब्बल 24 वर्ष स्वराज्याचा राज्यकारभार या किल्ल्यावरून चालला. परंतु या किल्ल्याचा जो वरचा विस्तार आहे, आता आपण बालेकिल्ल्याच्या शेवटच्या टोकावर आहोत. आपण सर्वजण बालेकिल्ला चढून आलेलो आहोत. बालेकिल्ला चढत असताना तुम्हाला सुद्धा जो रोमहर्षक अनुभव आला की सकाळचे 10 वाजता आहेत परंतु अजूनही बालेकिल्ला धुक्यामध्ये वेढलेला आहे. तर याचा विस्तार कमी असल्यामुळे याला पर्याय म्हणून रायरी, ज्याला पुढे रायगड नाव मिळालं, त्याला राजधानी करावी लागली. दुसरं ऐतिहासिक महत्व असं या किल्ल्याचं की स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवड झाल्यानंतर आणि तब्बल 24 वर्ष हा किल्ला शिवरायांनी या किल्ल्यावरून स्वराज्य कारभार करत असताना अनेक महत्वाच्या घटनांचा हा किल्ला साक्षीदार राहिलेला आहे. यामध्ये या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. त्याबरोबरच सईबाई निंबाळकर, मुधोजी निंबाळकर घराण्यातील यांचा विवाह शिवाजी महाराजांशी झाला. त्यांचा मृत्यू या किल्ल्यावर झालेला आहे. संभाजी महाराज, राजाराम महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे तो पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे. त्यानंतर आग्रा येथून ज्यावेळेस राजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले, त्यावेळेस ते आले ते या किल्ल्यावरती. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याचं शीर कापून संभाजी कावजी याच किल्ल्यावर आले. तेव्हा जिजाऊंनी संभाजी कावजी यांना सांगितलं होतं की शत्रू संपला, वैर संपलं. महत्वाचं, शत्रू संपला, वैर संपलं. आता या अफजल खानाचं शीर विधिवत दफन करा आणि अफजल खानाचं शीर याच किल्ल्यावरती दफन करण्यात आलं होतं. धन्यवाद सर. सर, एक माहिती अजून जाणू इच्छितो. सईबाईंची सई 2 ठिकाणी, समाधी 2 ठिकाणी. तर ऐतिहासिक दृष्ट्या पुरावे जर आपल्याला द्यायची म्हटले तर कोणती समाधी आपल्याला सांगता येईल? सईबाईंची समाधी जी आहे ती पालीन जे गाव आहे त्या गावाच्या जवळ जी नदी आहे त्या ठिकाणी सईबाईंची जी समाधी आहे ती आहे आणि किल्ल्यावर जी आहे ते वृंदावन आहे. सईबाईंचं जे आहे पद्मावती मंदिराच्या समोर जे आहे ते वृंदावन आहे.
आपण हा किल्ला सगळ्यांनी पाहिला. कालपासून तुम्ही सुद्धा मुक्कामी आहात, मी सुद्धा मुक्कामी आहे. तर आणखी जर तुम्हाला काही या किल्ल्याविषयी विचारायचं असेल. सर पर्यटकांसाठी काही सूचना माहिती देऊ इच्छितात आपण? गेल्या 2009 पासून मी या ठिकाणी किल्ल्यांचा अभ्यास करतो आहे. आणि शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असताना, तुम्ही पण शिकवता, मी पण इतिहास शिकवतो, शिकवत असताना एक आवर्जून आपण विद्यार्थ्यांना शिकवतो की जो आपला सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, जो वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे, सोपवलेला आहे, हा वारसा येणाऱ्या पिढीला बघता यावा, त्यांना ही जागतिक धरोहर कळावी, याच्यासाठी तो शिल्लक राहिला पाहिजे, जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आणि म्हणून केवळ या गोष्टी सांगून होत नाही. कालपासून आम्ही या ठिकाणी मित्रांच्या सोबत इथे राणीवसा तलाव आहे, पद्मावती तलाव आहे, त्यातला प्लास्टिकचा कचरा जो पर्यटकांनी केलेला आहे तो आम्ही काढला आणि तो किल्ल्याच्या बाहेर त्याची विल्हेवाट लावली. पर्यटकांनी येताना इथली माती कपाळाला जरूर लावावी. छत्रपती शिवराय 24 वर्ष या किल्ल्यावरती राजकारभार बघत होते. जिजाऊंचा पदस्पर्श या किल्ल्याला झालेला आहे. हे करत असताना म्हणजे केवळ तुम्ही फक्त आल्यानंतर हे बघत असताना इतिहासामध्ये डोकावलं पाहिजे. 17व्या शतकात तुम्हाला जाता आलं पाहिजे. शिवराय या किल्ल्यावर राहिलेले आहे, आपण त्या किल्ल्यावर आलेलो आहे, ही भावना मनात ठेवून याचं पावित्र्य राखलं पाहिजे. तर आपल्या मुलांना आणि स्वतः आपण सुद्धा प्लास्टिकचा कचरा वगैरे आपल्या हातून दररोज होत असतो तो टाळला पाहिजे. आणि होता होईल तेवढं ज्या वारसा जो आहे त्या वारशाचं पावित्र्य आपल्या हातून राखलं गेलं पाहिजे. सर, मी तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. जसं आपण 2009 ते 11 पासून गड किल्ले फिरत आहात किंवा पर्यटक म्हणून इथे येत आहोत, तर आपण कालपासून इथे पर्यटक म्हणून फिरत आहोत. मी तुम्हाला एक विचारू इच्छितो की पर्यटकांसाठी सरकारने काय केलंय आजपर्यंत किंवा काय केलं पाहिजे यापुढे? तुम्ही पण मुक्कामी आहात, मी पण मुक्कामी आहे. ज्या किल्ल्यांचा आता युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केलेला आहे, त्याच्यामध्ये आता या किल्ल्याचा सुद्धा एक समावेश झालेला आहे. त्याच्यामुळे आता वारसा स्थळ म्हणून या किल्ल्याकडे वेगळ्या चांगल्या प्रकारे आणखी लक्ष दिलं जाईल. परंतु आता इथे नैसर्गिक पाण्याचे टाके आहेत, 40 पेक्षा जास्त नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. हे पाणी शुद्ध राहिलं पाहिजे येणाऱ्या पर्यटकांसाठी, कारण खालून एवढ्या वरती पाणी आणणं अशक्य आहे, जिकिरीचं आहे. तर इथे येणारे जे पर्यटक आहेत त्यांना पाण्याची चांगल्या शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आहे ते पाणी अधिकाधिक शुद्ध कसं राहील याची सुद्धा काळजी घेतल्या गेली पाहिजे. कारण एक वेळ खायचं नाही मिळालं तर चालेल, परंतु पाणी मिळालं पाहिजे. आणि इथे बघा आश्चर्याची गोष्ट अशी आणि शिवरायांची दूरदृष्टी अशी की तुम्ही खाली पण पाण्याचे टाके पाहिलेले आहेत आणि आता वर बाल्ले किल्ल्यावरती जिथे अजूनही 10 वाजता ढग पोहोचतायत तिथे नैसर्गिक पाण्याचे टाके तुम्ही पाहिलेले आहेत. हे पाण्याचे स्रोत टिकवून तर ठेवलेच पाहिजेत, परंतु त्यातील पाणी स्वच्छ कसं राहील याची सुद्धा काळजी घेतल्या गेली पाहिजे. आणि ते जर केलं तर पर्यटकांना स्वच्छ पाणी या ठिकाणी नैसर्गिकरित्या उपलब्ध होईल असं मला वाटतं. म्हणून इथे शासनानं आता बहुतेक गोष्टी शासनानंच केल्या पाहिजे या विचाराचे आपण नाही आहेत की आपला सुद्धा याच्यामध्ये वाटा असला पाहिजे. म्हणून आपण काय केलं तर तळी स्वच्छ केली, पण याच्याही पेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने ते पाणी स्वच्छ कसं राहील आणि पर्यटकांना ते इथे पिण्यासाठी उपलब्ध राहील याची व्यवस्था करणं या ठिकाणी अधिक गरजेचं आहे. आता तुम्ही माझ्याकडून इतिहास जाणून घेतला, ही फार चांगली गोष्ट झाली. परंतु तुम्ही कालपासून या किल्ल्यावर आहात, मुक्कामी आहात. हा किल्ला पाहिल्यानंतर किल्ला चढत असताना एक भावना येते की उगाच आपण किल्ला चढतो, बाले किल्ला चढत असताना सुद्धा ती भावना. परंतु किल्ल्यावर चढल्यानंतर मन असं भरून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये या किल्ल्याची उभारणी केली, बांधकाम केलं, भक्कमपणे हा किल्ला उभारला. तर खरोखर हा जो ऐतिहासिक वारसा आमच्यापर्यंत पोहोचला, या वारशाबद्दल, या किल्ल्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे तुम्ही जो अनुभव घेतला इथे आल्यानंतर, तर त्याबद्दल तुम्ही काय? तर कालपासून आम्ही त्या किल्ल्याची चढाई करायला सुरुवात केली. जवळपास 2-2.5 तास प्रवास केल्यानंतर पाण्याच्या बाटल्या आणल्या तर संपण्यात आले होते आमच्या. पण इथे वरती आल्यानंतर जेव्हा इथलं ढगान हे बाष्पानी भरलेले डब बघितले तर आमचा थकवानं सर खरोखर कुठल्या कुठे निघून गेलेला आहे. आम्ही जे मित्र आलो होतो सर्व, आम्ही एकदम असे 5 मिनिटामध्ये फ्रेश होऊन गेलो आहे. दुसरा असं सांगता येईल सर, आपण मगाशी उल्लेख केला
की शिवाजी महाराजांचं या ठिकाणी 24 वर्षे वास्तव्य होतं, बरोबर. म्हणजे प्रत्येक दगड या शिवाजी महाराजांनी पदस्पर्शाने पावन झालेला दगड आहे. आणि आपण उल्लेख केला की इथली माती आपण खऱ्या अर्थानं कपायला आला पाहिजे. तर आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणची जी माती आहे ती मी कपायला लावतो आणि खरोखर आमचं जीवन या ठिकाणी किल्ल्यावर येऊन धन्य झालं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद. कट कर बरं, कट कर आणि